हॅलो नमस्कार, मी प्रियंका घेऊन आली आहे तुमच्यासाठी आपला नवीन ट्रॅव्हल व्लॉग सिरीज। पहिल्या व्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्यासाठी धन्यवाद। चला तर वळूयात आपल्या नवीन व्लॉगकडे। पहाटे सकाळी 5 वाजता आम्ही निघालो दरवर्षीप्रमाणे नवीन वर्षाची गोड सुरुवात करायला, आपल्या लाडक्या बाप्पांना भेटायला आणि साईबाबांच्या दर्शनाला। तर गाई सलग 5 तास प्रवासात एंटरटेनमेंट म्हणून बिग बॉस बघायचे आम्ही ठरवले। बिग बॉसचे एपिसोड मिस होऊ शकतात, पण गाईज भाऊचा धक्का आम्ही कधीच मिस करत नाही। मस्त स्पीकर लावून भाऊचा धक्का आम्ही पूर्ण बघितला आणि घाट येण्याआधी गाडीला आराम देऊन आम्ही मस्त पेट पूजा म्हणून छान असा नाश्ता केला आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत घाट चढलो। कारण गेल्या वेळेस एकविरा आईच्या दर्शनाला जाताना आमची गाडी घाटामध्ये बंद पडली होती, पण यावेळेस तसं काहीच झालं नाही। आम्ही थांबलो, माकडांना खाऊ घातलं, मस्त लोणावळा घाटावर टाइम स्पेंड करून आम्ही निघालो। फायनली आम्ही रूमवरती पोचलो। रूममध्ये पटकन चेक इन चेकआउट करून आम्ही तयार झालो आणि आम्ही निघालो, तुम्ही येता का माझ्या साईंच्या भेटीला, तुम्ही येता का। मी मात्र फ्लेक्स करणं कधीच सोडत नाही। मस्त फ्लेक्स केलं आणि आम्ही पोचलो प्रति शिर्डी, जे पुण्यातील शिरगाव येथे लोकेटेड आहे। गाईज, रीलमध्ये बघणं आणि रिअलमध्ये बघण्याचा एक्सपिरियन्स खूप वेगळा असतो। खरंच वेळात वेळ काढून तुम्ही सुद्धा इथे या। खूप प्रसन्न नाही वाटलं तर सांगा। 26 जानेवारी होती म्हणून खूप गर्दी होती गाईज, तुम्ही बघू शकता। तरी माझे साई मला खूप छान दर्शन देतात, नेहमीच देतात। पुढे आम्ही मंदिरात असलेले हनुमान मंदिर, वरद विनायक मंदिर आणि शनिदेव मंदिराचे दर्शन घेऊन थेट निघालो श्रीमंत दगडूशेठ मंदिर येथे। खूप गर्दी होती गाईस, तरी मी मला जमेल तेवढे व्हिडिओ कॅप्चर केले। मला खूप ओरडा सुद्धा खावा लागला तुमच्यासाठी। चला तर माझ्यासाठी तुम्ही पण एक लाईक करून टाकाच। बाप्पांचं मंदिर हे एकदम भव्य दिव्य वाटत होतं। मंदिराची सजावट पाहून खूप छान वाटलं। विरारवरून एवढा लांब बाईक प्रवास करून दमलेलं शरीर एकदमच ॲक्टिव्ह झालं। तिथे असलेल्या गार्डचा ओरडा खाऊन खूप भूक लागली, जेवलो आणि मस्त रूममध्ये जाऊन आराम केला। तर आता पुढे काय होतं, पुढचा पार्ट बघण्यासाठी मला फॉलो करत राहा, असंच प्रेम करत राहा। तुमच्या आवडत्या प्रियंकाला खूप सारं सपोर्ट आणि प्रेम द्या। चला तर मग बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या। बाय, टाटा।